तुमच्या आई बाबांनी तुम्हाला शिकवलंय, एवढा पैसा लावला, डॉक्टर बनवलं आणि लोकांना तपासायचं सोडून इथे ऍक्टिंग करत बसलाय. जगी जीवनाचे साल घ्यावे जाणून सत्वल, देशाचे कर्म तैसे फल देतोले स्वल. बरं मला सांग, तू इतकं सगळं कसं लक्षात ठेवतेस ग? तू काय खातेस? काय देते आई तुला? भाजी चपाती मॅगी. अजून काय काय खातेस? दूध अंडी बापरे. भाज्या. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोस सोशल स्टार या विशेष कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सोशल मीडियाच्या माध्यमावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तसंच टॅलेंट दाखवण्यासाठी कोणत्याही वयाची अट नसते आणि म्हणूनच अनेक छोटी छोटी मंडळी सोशल मीडियावर आपलं टॅलेंट जगासमोर आणत असतात आणि त्यांचं भरभरून कौतुक देखील होतं. अशातच एक छोटीशी सोशल स्टार आहे जिने आपल्या बोबड्या बोलीतून, अल्लडपणातून, भाबड्या वृत्तीतून तसंच खिलाडी वृत्ती आणि तिच्या कौशिक बुद्धिमत्तेतून सगळ्यांना आपलंसं केलेलं आहे. कोण असेल बरं ही सोशल स्टार? अशी मल्टी टॅलेंटेड सोशल स्टार तुम्हाला सगळ्यांना देखील प्रश्न पडलाच असेल ना, आणि त्याखेरीज उत्सुकता देखील असेल की कोण आहे. तर चला तर मग तिच्या स्वतःकडूनच आपण तिची ओळख करून घेऊया. नमस्कार, मी श्रीजा मनीषा रविकांत करंजे. नमस्कार, मी मनीषा रविकांत करंजे. नमस्कार, मी रविकांत श्रीकृष्ण करंजे. नक्कीच तुमच्या तिघांचंही लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज करंजे फॅमिली आज आपल्यासोबत आलेली आहे, आपल्याशी छान गप्पा मारणार आहेत. तुमच्या तिघांनाही कसं वाटतंय आता? छान वाटतंय? श्रीजा कसं वाटतंय? छान वाटतं. तू छान आता इंटरव्ह्यू देणार आहेस, पहिल्यांदाच देतेस ना इंटरव्ह्यू? तर मला श्रीजाच्या आईला प्रश्न विचारायचा आहे की श्रीजाची आई, श्रीजाचे आम्ही व्हिडिओज पाहिले आणि तिची बुद्धिमत्ता तर खूपच मोठी आहे. म्हणजे अक्षरशः मोठ्या मोठ्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाही तितक्या गोष्टी तिच्या लक्षात राहतात. आणि एक व्हिडिओ मी तिचा पाहिला आहे, त्यात तिने शिवगर्जना बोलली होती आणि ती शिवगर्जना ऐकून सगळेच भलेभलेच देखील म्हणजे कशी बोलू शकते ही, तिची इतकी बुद्धिमत्ता कशी काय प्रो असू शकते? तर ती शिवगर्जना आम्हाला तिच्या तोंडातून पुन्हा एकदा ऐकून घ्यायचीच आहे. तर ती बोलेल का? नक्की नक्की ती बोलू शकते. म्हणजे बोल श्रीजा, तू शिवगर्जना बोलशील? बोल ना. आस्तेगदम आस्तेगदम आस्तेगदम. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती स्वल्ललन श्रीपती अस्तावदान जागृत अस्ताप्रदान देष्टित न्यायालंगालवन्नित सस्ल पालंगद लाजनिती धुलंदल प्लवल प्रताप पुलंदल सत्लीय कुलवतंस सिंहासना धीश्वल महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. वा, म्हणजे इतकं तृप्त वाटलं ना ऐकून की इतक्या लहान मुलांमध्ये देखील ही परंपरा अजूनही जोपासत चाललेली आहे पुढे आणि आपली छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना तिच्यामध्ये रुळली आहे हे ऐकून सुद्धा खूप छान वाटलं. खरं तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की श्रीजाचं हे टॅलेंट म्हणजे ती अगदीच लहान आहे, लहान मुलांना आपण जसं रुळवतो तसं ते रुळतात, त्यामुळे तिच्यातलं टॅलेंट तुम्ही कधी पाहिलं आणि ह्या सगळ्याला कधी आणि कशी सुरुवात केली? म्हणजे ती एक 2.5 वर्षाची होती. सो म्हणजे 2.5 वर्षामध्ये मुलांना कसं जसं आई वडील शिकवणार, बोलणार, आपण जे बोलायला शिकवतो तसं ते बोलायला शिकतात. मग असंच हळूहळू ती म्हणजे तिची चाणाक्ष बुद्धी तिने दाखवली आम्हाला काही काही गोष्टींमधून. सो मग आम्ही विचार म्हणजे एक बघत गेलो की काय जमेल आपल्याला त्यातून करताना. तिच्या मस्तींमधून आम्ही छोटे छोटे शूट करू लागलो की एक आमच्यासाठी तिची लहानपणाची आठवण म्हणून. बट नंतर मग आम्ही विचार केला की चला हे असा एक प्रयत्न करून बघूया सोशल मीडियाचा. सो मग हळूहळू जसं तिला बोलायला येऊ लागलं मग तिच्याकडून तिचे बाबांना जास्त क्रेडिट जातं, कारण ते जे करून घ्यायचं त्यांचं जे काय म्हणतो आपण एक पद्धत आहे ती त्यांची, आणि तिचं दोघांचं ट्युनिंग खूप छान आहे. हो, आम्ही पाहिलेच त्या व्हिडिओमध्ये. खूप छान आहे आणि ती माझ्यापेक्षा जास्त त्यांच्या इन्फ्लुएन्स खाली असते. सो ती त्यांचं ऐकते आणि ते सांगेल तसं ती तेव्हापासून करते. नक्की ते आतापर्यंत करतेच आहे. श्रीजाचे बाबा, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही तिच्याकडून सगळं करून घेता आणि ती करते, तुमच्या इन्फ्लुएन्स खाली ती जास्त असते असं तिच्या आईचं म्हणणं आहे. तर मग तिचा पहिला व्हिडिओ कोणता होता जो प्रचंड लाखोच्या व्ह्यूअर्समध्ये गेलेला आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की नाही बॉस आत्ता हे सगळं करायलाच पाहिजे, हिची ही बुद्धिमत्ता, हिची चाणाक्ष बुद्धिमत्ता जी आहे, तिचं जे टॅलेंट आहे ते सगळ्यांसमोर आत्ता ही वेळ आहे आणायची?
असं कधी वाटलं? आणि तो पहिला व्हिडिओ? पहिला व्हिडिओ ती खूप लहान होती, मला वाटतं 1-1.25 वर्षाची असेल. तेव्हा तिच्या गळ्यामध्ये तिने आईची बॅग घातलेली आणि ती निघत नव्हती तिला. अच्छा. तर तिचा जो स्ट्रगल चाललेला तो आम्ही रेकॉर्ड करत होतो. तर तेव्हा आम्हाला कळलं की आपण व्हिडिओ बनवू शकतो. तेव्हा आम्हाला अंदाज नव्हता आला की ती एवढा पुढे जाऊन तिचं ग्रास्पिंग पॉवर कळलं नव्हतं. तेव्हा व्हिडिओ बनवता बनवता मग हळूहळू कळायला लागलं की ती थोडीशी तिची बुद्धिमत्ता जास्त आहे, तिचं पाठांतर जास्त आहे. नंतर कळायला लागलं की तिचं ओव्हरऑल जे प्रेझेन्स आहे त्याच्यात पण ती खूप पुढे आहे, ती शांत नाही बसत. आणि मग त्याच्यामुळे कळत गेलं आपल्याला की आपण सोशल मीडियावर तिचं टॅलेंट दाखवू शकतो. म्हणून तिला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवत गेलो आम्हाला. मग कॉमेडीचा एक फॉर्म घेतला आम्ही आणि मग त्याच्यातून. श्रीजा, मला तुला विचारायचं आहे, तुझा एक व्हिडिओ होता आणि आता बाहेर खूप गरमी आहे अगं, आणि तू एक व्हिडिओ केला होतास, बाबांना तू टोपी लावायला गेली होतीस, तू आणि आई, की गरम खूप होतंय, रिसॉर्टला जाऊया, मला खूप गरम होतंय. तर बाबांनी तेव्हा तुम्हाला टोपी लावली होती, तुला स्वतःलाच कलिंगड घातलं होतं डोक्यात. तर आत्ता बाबा घेऊन गेले का ग तुला रिसॉर्टला, का अजूनही कलिंगडच आणून देत आहेत बाबा? घेऊन गेले. घेऊन गेले? कोणत्या रिसॉर्टला गेलेलीस? मोठ्या रिसॉर्टला. काय काय केलंस तिथे? खूप मजा केली. काय काय केलीस सांग ना जरा, आमच्या प्रेक्षकांना सांग ना की तू काय काय मजा आम्ही करतेस. घसरगुंडी हलून खेळली हा. आणि परत छोट्या घसरगुंडी हलून खेळली. नाचायला लागले तिथे. नाचत पण होतीस? बरं, आता मला सांग श्रीजा, तू आता खूप फेमस झालीस, खूप प्रसिद्ध झालीस, तुझे व्हिडिओज लाखोंच्या घरात जातात आणि सगळेच तुझे व्हिडिओ स्क्रोल करत असतात आणि सगळ्यांना खूप आवडते सगळं, तू खूप गोड आहेस. तर आत्ता तुला कसं वाटतंय? तू भाव खातेस का? तू जरा प्रसिद्ध झालीस तर, फेमस झालीस तर, तू जिथे राहतेस ना तिथे तुझ्या मित्रमैत्रिणींना भाव खाऊन दाखवतेस का? नाही. मग काय करतेस? त्यांच्यासोबत कशी राहतेस? चांगली राहते. चांगली राहते. बरं, मला सांग, तुझ्या व्हिडिओमध्ये तुझ्या आजूबाजूचे लोक, तुझे मित्रमैत्रिणी सुद्धा इन्व्हॉल्ड होतात ना, तेव्हा ते स्वतःहून येतात का ग तुझ्याकडे, श्रीजा मला पण तुझ्या व्हिडिओमध्ये घे ना, असं बोलतात तुझ्याशी? नाही, स्वतःच येतात. स्वतःच येतात. मग ते तू व्हिडिओ कशी बनवतेस? चांगली बनवते. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, ज्यावेळेस तुम्ही हे सगळे कंटेंट बनवता, म्हणजे ते कंटेंट कसे सुचतात तुम्हाला? आणि त्यावेळेस श्रीजा देखील असते का? ती सुद्धा तिची कधी बुद्धिमत्ता वापरते का? तिच्याकडे बघूनच तुम्हाला ते प्रोत्साहित होतं? ऍक्च्युली बरेचसे जे आमचे कंटेंट आहेत ना ते आमच्या लाईफमध्ये घडत असतात. म्हणजे लोकांना बरेचसे आमचे कंटेंट आहेत ते रिलेट होतात. ते म्हणतात की अरे हो, हे आहे, असं घडतं. सो आमच्यासोबत तो इन्सिडेंट घडतो कधी कधी, मग तो त्याला कंटेंटमध्ये आम्ही आणतो. मग ते काम ते त्यांचं असतं, म्हणजे त्याचं स्टोरी बनवायचं, मग कसं करायचं त्याला. मग श्रीजा काय मदत करते? श्रीजा, तू काय मदत करते व्हिडिओ बनवायला? मी व्हिडिओ बनवते. बरं, श्रीजाचा दिनक्रम कसा असतो? कारण लहान मुलं म्हटल्यावर त्यांचे मूड स्विंग्स असतात. कधी व्हिडिओ बनवायचा कंटाळा तिला आलाय का? कारण कधी कधी म्हणजे अभ्यास देखील ती करतच असेल, जरी शाळेत अजून ती जात नाहीये, मात्र अभ्यास तुम्ही घेतच असाल कारण तुम्ही एक शिक्षिका आहात. त्यामुळे ती कधी या सगळ्या गोष्टींमध्ये तिचा मूड स्विंग होतो? हो, नक्कीच होतो. म्हणजे बऱ्याचदा असतं की मला नाही करायचंय, मग थोडंसं लालच द्यावं लागतं. तुला हे कॅडबरी मिळेल, थोडंसं टीव्ही मिळेल, असं काहीतरी करून आपण बाहेर फिरायला जाऊया, असं काहीतरी करून मग निभावून देतो आम्ही ते. बरं श्रीजाचे बाबा, मला आता सांगा की आता तुम्ही छोटासा प्रयत्न केला होता तिची बुद्धिमत्ता ओळखून, तिच्यातलं ते टॅलेंट ओळखून की आपण सोशल मीडियावर करूया. पण सोशल मीडियाचा ना पॉझिटिव्ह जितका अप्रोच असतो ना, तेवढंच निगेटिव्ह देखील असतं. तर कधी असं भीती नाही वाटलं का की इतक्या लहान वयात आपण सोशल मीडियावर श्रीजाला आणतोय, तर ह्याची कधी रिस्क तुम्ही घेतली, त्याची भीती नाही वाटली का? नाही, कारण की आमचा फॉर्मच कॉमेडी होता. कॉमेडीला लोक निभवून घेऊन जातात. तर जसे जसे व्हिडिओ टाकत झाले आणि सोशल मीडियावरती कसं असतं, आपले जे फॉलोअर्स असतात ना ते आपल्याला नेहमी लाईक करत असतात. आणि आपल्याला ट्रोल कोण करतं की जे फॉलोअर्स नसतात आपल्याला, त्या लोकांना माहिती नसतं की हिचा पाठचा बॅकग्राऊंड कसा आहे. तर आम्ही कॉमेडी सोबत आपल्या महाराष्ट्राची ओळख, आपल्या भारत देशाची ओळख, एक हिने भारत देशाबद्दल पण बोललेली तेव्हा एकदा टीव्हीवर आलेली. तर फक्त कॉमेडीच्या माध्यमातून आम्ही तिला वर घेण्याचा प्रयत्न नाही करत आहोत. आम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी, म्हणजे शिवगर्जना झाली, शिवाजी महाराजांबद्दल झालं, भारतातल्या फ्रीडम फायटर बद्दल बोलण्याचं झालं. त्यामुळे लोकांना माहिती आहे की हिचं अपब्रिंगिंग कसं होतंय. सध्या आम्हाला आमचं एक चांगलं नशीब आहे की आम्हाला 1000 मधून एखादी कमेंट चुकीची. माझा पुढचा प्रश्न हाच होता की मी ऍक्च्युली सोशल मीडिया म्हटलं तर ट्रोलिंग आणि कमेंट्सवर कमेंट्स तर होतच असतात.
क्वचित 100 पैकी मला वाटतं 40 किंवा 30 पॉझिटिव्ह कमेंट्स येत असतात. मात्र मी जेव्हा इथे जे व्हिडिओज पाहिले, जे स्क्रोल केले, त्यात मी कमेंट स्क्रोल करत होते की कुठे हिची कमेंट मध्ये काहीतरी ट्रोलिंग येते का, पण कुठेच ट्रोलिंगमध्ये तिला धरलं नव्हतं, बिकॉज ती लहान आहे. मात्र तुम्हाला अशी कुठे तुमच्या बघण्यात अशी कधी निगेटिव्ह कमेंट आली आहे का? हो, तशा कमेंट येत असतात. अगोदर आपल्याला माहिती नसतं, जेव्हा आपण सोशल मीडियावर एंटर करतो तेव्हा आपल्याला माहिती नसतं की आपल्याला काय करायचंय. बेसिक गोष्टी माहिती नसतात. आपण कुठले तरी थोडे असे व्हिडिओ बनवतो जे कसे पुढे जातील ते आपल्याला कळत नसतं. तेव्हा ट्रोल झालोय असं काही नाही, पण खूप कमी, म्हणजे 0.1 वगैरे असं ह्या टाइम. आता सध्या नाही होत आम्ही, कारण की आम्हाला नस कळते आपल्याला आपल्या प्रेक्षकांना काय हवंय ते, आणि ते आपल्याला ओळखता आलं की मग आपण व्यवस्थित पुढे जातो. नक्कीच. श्रीजा, मला सांग, तुझा तो व्हिडिओ आहे ना डॉक्टर विसरभोळे, तो चांगलाच व्ह्यूज मध्ये गेला ग, मिलियन्सच्या व्ह्यूज मध्ये गेलाय तो व्हिडिओ. तर कसं वाटते ग तुला हे सगळे व्हिडिओज मिलियन्सच्या व्ह्यूज मध्ये जात आहेत, आणि चक्क तू डॉक्टर निलेश साबळेंना भेटलीस, त्यांच्यासोबत देखील स्किट केलंस, कसं वाटलं? थोडी भीती वाटत होती तुला? नाही, मला चांगलं वाटत होतं. चांगलं वाटत होतं. ती जरा स्किट करून दाखव ना मला डॉक्टर विसरभोळेंची. तुमच्या आई बाबांनी तुम्हाला शिकवलंय, एवढा पैसा लावला, डॉक्टर बनवलं, आणि लोकांना तपासायचं सोडून इथे ऍक्टिंग करत बसलाय. काय फायदा त्या शिक्षणाचा? सांगू का तुमच्या आई बाबांना? सांगू? बोला तर मग. लाली ला 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 लाली ला ला ला. वा, लाली ला 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 ला. बस, खूप छान, खूप छान. बरं, मला सांग, तू इतकं सगळं कसं लक्षात ठेवतेस ग? तू काय खातेस? काय देते आई तुला? व्हिडिओ बनवायच्या आधी काय देते? काय खायला आवडतं तुला? भाजी, चपाती, मॅगी. भाजी, चपाती, मॅगी. अजून काय काय खातेस? दूध, अंडी, बापरे. भाज्या. अंडी पण खाते. बरं, मला सांग, ज्यावेळेस तुम्हाला तिघांना बाहेर फिरायला जायचं असतं, ओके, त्यावेळेस तू आईला कधी सजेस्ट करतेस का, आई तू आज ही साडी नेसा, नाही तर तू असा ड्रेस घाल, असं सजेस्ट करतेस आईला? जास्त लिपस्टिक लावू नकोस, मला लिपस्टिक लाव, मला मेकअप कर, अशा सगळ्या गोष्टी बोलतेस आईसोबत? नाही, मला आई स्वतःच कळते. बरं, ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्याच, मात्र मला एक सांगा, ती जिथून तुम्ही ती जर्नी सुरू केली होती आतापर्यंतचा जो प्रवास होता, कुठल्याही गोष्टी शून्यातून आपण उभं करायचं असतं आपल्याला, तो स्ट्रगल पिरियड कोणाला चुकला नाही, सगळ्यांनाच चुकलाय. तर तुम्ही देखील टप्प्याटप्प्याने पुढे आलेला आहात. तो सगळा स्ट्रगल कसा होता आतापर्यंतचा? सोशल मीडियावरती एंटर केलं तर 2 प्रकारची लोक असतात, एक व्यावसायिक असतात आणि एक टॅलेंट दाखवण्यासाठी असतात. तर व्यावसायिक लोक म्हणजे त्याला प्रमोशन वगैरे ते त्यांच्या पद्धतीने बरोबर असतात, आणि आम्ही ह्याच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते आम्ही ओळखलंय, ते आम्ही ते जगासमोर आणू इच्छितो. आणि आपल्या भारताला आणि महाराष्ट्राला एवढं एक मोठा इतिहास आहे, आम्ही तिला नेहमी त्या इतिहासाबद्दल सांगत असतो. तोच इतिहास आता सोशल मीडियावरती काय वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असतात. आम्हाला आवडतं की आपण आपला इतिहास या छोट्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या जगासमोर आणतोय, तर त्याची प्रशंसा आम्हाला खूप मिळते. तर आमचा प्रवास व्यवस्थित चाललाय, एकदम स्लो सुरुवातीच्या काळात होता, आता व्यवस्थित चाललाय. तो स्ट्रगल होता, तो आम्हाला स्ट्रगल रिअलाइज नाही झाला, कारण आम्ही काही टार्गेट ठेवला नव्हता की आम्हाला एवढंच पुढे जायचंय, एवढं पुढे का नाही जात आहे, हे अचीव का नाही होता वगैरे. बाकी टेक्निकल गोष्टी त्या माहिती नव्हत्या, त्या हळूहळू आता माहिती पडतात. नक्कीच. श्रीजासारखी गोड मुलगी तुम्हाला आहे, आणि तिचा अभिमान देखील तुम्हाला वाटत असेल, कारण की ती खूप गोड बोलते, सगळ्याच गोष्टीत ती पारंगत आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की श्रीजाचा तो एक व्हिडिओ आहे, तो खूप फनी आहे, तिला ला ल बोलते ती, तर तो एक व्हिडिओ एकदा मला पुन्हा एकदा ते रिक्रिएट करून दाखवूया ना. बाबा, मला त्याला पैसे द्या ना. पैसे? तू आता खूप लहान आहेस, मोठी झाल्यावर देईन. मी तर मोठीच आहे बाबा. हा काय? तू जेव्हा ला र बोलशील ना तेव्हा पैसे देईन. मी ला लच बोलते. अच्छा, ठीक आहे, बोलून दाखव मग. आ रा 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 खतरनाक. आ ला 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 खतरनाक. रा 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 रा. आ ला 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 आ ला 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 आ ला 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 ला. मिळाले तुला पैसे आता. मिळणार, आता तुला लवकरच पैसे मिळणार. तू र ला ल म्हणालेली आहे. तर श्रीजा, आता बाबांसोबतचा तू व्हिडिओ केलेला ते आम्हाला तू करून दाखवलंस, आता आईसोबतचं पण सांग ना. आई पण रागवेल ना ग, आईवर पण तू तितकंच प्रेम करतेस ना, मग आईसोबत एक व्हिडिओ. आई, मला टीव्ही बघायची आहे. पण त्या अगोदर आपण एक खेळ खेळूया. जर तू ठीक आहे. जिंकलीस तर तुला टीव्ही. ठीक आहे, चला.
चिमणी उडाली, कावळा उडाला, कोंबडी उडाली, मोर उडाला, घर उडालं, पकडला चोराला. घर उडतं का कधी? नाही उडत. तू cheating का करतेस? तू काय ऐकलंस? गलून. गलूल. गलूल ऐकलं मी तिने, बोलली वाव. घर उड. बरं हिचा हा जो अल्लडपणा आहे ना तोच सगळ्यांना भावतो. तर श्रीजा आम्हाला सांग, तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बनवता ना सगळे छान छान 3 जण सुद्धा एकत्र व्हिडिओ बनवता किंवा तू कधीही बाबांसोबत बनवतेस, कधी आईसोबत बनवतेस, तर हे सगळं तुझ्याकडून कोण करून घेतं आणि कसं कसं करून घेतं, कसं लक्षात ठेवतेस सगळ्या गोष्टी? बाबा शिकवता हा, मला शिकवते बाबा. बाबा शिकवतात. काय काय शिकवतात जरा सांग ना. व्हिडिओ बनवायला शिकवतात शकतो. श्रीजा तू मला सांग की तू बाबा तर तुला शिकवतातच, मात्र कधी असा दिवस आलाय का की तू बाबांना सांगतेस बाबा असं नाही करायचं, असं करूया, इथे नाही बसायचं, इथे बसूया, मी असं नाही बोलत आहे, मी असं बोलते, असं कधी केलेस बाबांना? हा, काय 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 सांगतेस? मी इथलं येते, तू असं बोल, हा, तू तसं बोल. तुम्ही स्वतः चाळीत राहता आणि त्यामुळे चाळीत एखादी कोणतीच गोष्ट लपून राहत नाही, ती लगेच स्प्रेड होते, सगळीकडे पसरते. मात्र आता मी तुमच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तुम्ही तुमच्या चाळीतल्या लोकांना देखील इन्व्हॉल्व केलंय त्या व्हिडिओमध्ये. चाळीतली लोक कशी म्हणजे एखादा व्हिडिओचा जेव्हा एखादी सोशल मीडियाचा व्हिडिओ स्टार्ट करतो आपण, जर्नी स्टार्ट करतो, तेच कॅरेक्टर बघून मग लोकांना कंटाळा येतो. मग आम्हाला स्क्रिप्ट लिहिताना विचार करावा लागतो की हे कॅरेक्टर ह्याला सूट करू शकतं म्हणून. आणि जेव्हा कॉमेडी रायटर असतो तेव्हा त्याचं ऑब्झर्वेशन सगळीकडे चालू असतं, म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक ठिकाणी. मग त्याला ते कॅरेक्टर सापडत असतात की ह्या कॅरेक्टर मधून हे काढू शकतो आपण, तो लहान कॅरेक्टर हा मुलगा करू शकतो. मग ते आम्ही त्याला इन्व्हॉल्व करत गेलो आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्याला. आणि म्हणजे ती लोक सुद्धा छान प्रतिसाद देतात. ती हो. स्वतःहून येतात का तुम्ही त्यांना अप्रोच करता की आमच्याकडे? म्हणजे मला तर वाटतं ती स्वतःहूनच येत असतील, कारण की श्रीजा सोबत व्हिडिओ करायला कोणाला आवडत नसेल. स्वतःहून नाही येत, पण त्यांना हा. आवडतं व्हिडिओ बनवायला. आम्ही सांगितले की कोणी नाही नाही बोलत, मग नक्की. ते डायरेक्ट चालू हा चालेल कारण- असं करा. हो. Actually त्यांच्यामुळे तर मग ते मुलं जर शाळेत वगैरे गेले की हा. मग त्यांना कळतं की अरे श्रीजा सोबत व्हिडिओ केला याने. मग ते लगेच बोलतात की अरे तुम्ही श्रीजाला कसं ओळखता, तुमच्या इथे राहते का. मग ती मुलं पण थोडेसे असं त्यांना असं वाटतं की अरे आपण फेमस झालो. नक्कीच. मग आनंद होतो त्यांना. नाही की श्रीजा, आता बघ तुझ्यासोबत काम करणारी मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा त्यांचे मित्रमैत्रिणी त्यांना बोलतात की तुम्ही श्रीजा सोबत काम केलंय, ती इतकी फेमस आहे. आता जून महिन्यापासून तू सुद्धा स्वतः शाळेत जाणार आहेस ना श्रीजा, मग याचा तुला नवीन नवीन मित्रमैत्रिणी मिळतील, त्याचा फायदा करून घेणार आहेस की नाही तू? मग नाही का नाही बरं, तुला तिथे नवीन नवीन मित्रमैत्रिणी भेटणार, तू स्वतःहून आधीच फेमस झालेली आहेस, मग तू त्यांच्यासोबत कशी वागणार ग? चांगलीच वागणार. अगदीच, काही कुठे कसंही हो, श्रीजा आमची चांगलीच वागणार आहे, काहीच प्रश्न नाही. बरोबर. श्रीजा सोबत आपण रॅपिड फायर गेम खेळणार आहोत, कारण ती खूप बोर झालीये, तिला एका जागेवर बसून बसून कंटाळा आलाय असं तिचं म्हणणं आहे. तर आपण तिला रॅपिड फायर गेम मधून थोडं एनर्जेटिक करूया. ओके ओके. तर सगळ्यात आधी सांग श्रीजा, तू जेव्हा व्हिडिओ बनवते तेव्हा सगळ्यात जास्त रिटेक कोण घेतं, आई बाबा की तू? बाबा. सगळ्यात जास्त रील कोणाला सुचतात, आईला, बाबाला की तुला? बाबाला. तुझे सगळ्यात जास्त लाड कोण करतं, आई की बाबा? दोघे. तरी पण एखादं. बाबा. सगळ्यात जास्त कडक कोण आहे? दोघे. दोघेही, तरी सगळ्यात जास्त एकाच उत्तर द्यायचं असेल तर? आई. आई फटके देते. श्रीजाला काय आवडतं, अभ्यास करायला आवडतं का रील्स बनवायला? दोन्ही करायला. दोन्ही, तरी सगळ्यात जास्त रील्स बनवायला. इतर लहान मुलांप्रमाणे श्रीजाला काय खायला आवडतं? पिझ्झा, बर्गर. बापरे, लहान मुलं पिझ्झा बर्गर खात नाहीत. खातात. श्रीजा, तुला सगळ्यात जास्त काय करायला आवडतं? ड्रॉइंग. बरं, म्हणजे श्रीजाचा अजून एक नवा पैलू आम्हाला कळलेला आहे, तिला ड्रॉइंग करायला देखील खूप आवडतं. तर लवकरच तिचे ड्रॉइंगचे व्हिडिओज देखील आमच्या समोर येणार. नक्की येणार ना? हो, येणार. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे, तुम्ही एक शिक्षिका आहात आणि ही छोटीशी गोडुली आहे, हे सगळं मॅनेज करून कसे कंटेंट क्रिएट करतात, कसं सगळं मॅनेज होतं? कारण हिला सांभाळणं देखील खूप कठीण आहे, कारण आम्ही आता पाहिलंच आहोत इतक्या वेळात की किती चुणचुणी येते. तर कसं सगळं मॅनेज करतात? ती एका जागेवर बसू नाही शकत हा. आणि पहिलं तर ती गप्प नाही बसू शकत. पाहिलं आम्ही ते. हो, म्हणजे आपण जरी तिच्याशी बोलत नसेल तरी तिची बडबड ही चालूच असते. सो मला सारखं लक्ष ठेवावं लागतं, श्रीजा आता कुठे आहे, आता कुठे आहे. आणि तिच्यासोबत खेळण्यासाठी बरेचसे, जसं आम्ही चाळीत राहतो त्याच्यामुळे तिच्यासोबत खेळण्यासाठी बरेच लहान मुलं आहेत, तिचे भाऊ बहीण आहेत.
मी थोडा वेळ त्यांच्याकडे सोडते, हा नाहीतर मग थोडस विरंगुळा म्हणून तिला टीव्ही असतो. हा. अशा प्रकारे तिचा दिवस चालू असतो. बरं श्रीजा, तुझा शेड्यूल कसा असतो जेव्हा तुझे आई बाबा कामाला जातात आणि तू एकटीच असतेस, तेव्हा तू काय करतेस ग एकटी? जेव्हा माझे आई बाबा कामाला जातात ना हा, तेव्हा हा. मला पाठीमागे सोडून जातात. अरे बापले, मग तू काय करते तेव्हा? तिथे खेळते कोणासोबत खेळते? माझ्या मित्रमैत्रिणींसोबत. श्रीजा, तुझा एक व्हिडिओ मी पाहिला, तू छान अशी झाडाखाली बसली होतीस आणि ते एक छान भजन का भक्तिगीत होतं, ते तू गायलं होतंस. ते आमच्यासाठी एकदा गाशील? आपण शेवट करूया तुझ्या गोड आवाजातून. जगी जीवनाचे साल घ्यावे जाणून सत्वाल, जैसे ज्याचे कर्म तैसे फल दे तुले स्फल, जैसे ज्याचे कर्म तैसे फल दे तुले स्फल. सनिक सुखासाठी अपुऱ्या कोणी होतो नीती दस्त, कोणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी कल्याण असत. देह खाली जे जे काही आत्मभोगी तो नंदन, जैसे ज्याचे कर्म तैसे फल दे तोले स्फल. वाव, इतकं छान, म्हणजे इतकं मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटलं ना. म्हणजे तिथे त्या बोबड्या बोलीतून ते गाणं ऐकताना खूप छान वाटलं. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, आता हिचे व्हिडिओज एवढे व्हायरल वगैरे होतात, तर समजा एखाद्या मराठी सिनेमासाठी हिला ऑफर आली, तर तुम्ही परमिशन द्याल का तिला ते सगळं करण्यासाठी? आणि कोणत्या कलाकारासोबत श्रीजाने काम करावं असं तुम्हाला वाटतंय? तिने अगोदर मराठी इंडस्ट्रीमध्ये हम्म, काम करावं असं वाटतंय. हम्म, मी पण थिएटर केलेलं, म्हणजे कॉलेजच्या हम्म. वेळेला मी थिएटर केलेलं, तर मला माहिती आहे ती इंडस्ट्री हम्म. कशी आहे, त्याची सराउंडिंग कशी आहे, Yes, त्याची yes. शिस्त कशी आहे त्या इंडस्ट्रीची. मला वाटतं की तिला ऑफर आली तर ती अगोदर मराठीतून यावी, हम्म. त्यात तिने काम करावं असं इच्छा आहे आमची. बघ, तुला सिनेमात काम करण्यासाठी आईबाबांनी परवानगी दिलेली आहे, त्यामुळे तू छान छान कामं करणार ना? करणार ना? आणि आमच्यापेक्षा जास्त उत्सुकता जी आहे हं. तो आमचा सोशल मीडियाचा परिवार आहे Yes, त्यांना yes, आहे. yes. कारण की प्रत्येक जण आम्ही वाट बघतो. कमेंट मध्ये मी पाहिलं आहे की मी वाचलंय हम्म. की आम्हाला श्रीजाला ना आता सोशल मीडियावर तर आम्ही तिला पाहतोच, मात्र आता आम्हाला तिला चित्रपटात पाहायचंय, असे कमेंट्स खूप असतात. खूप असतं. तर श्रीजा सोबत गप्पा मारताना मला तर खूप मजा आली, खूप धमाल मस्ती आम्ही केली. श्रीजा, तुला कसं वाटलं? मला चांगलं वाटलं. चांगलं वाटलं ना? तर सोशल स्टार या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू नव्या एपिसोडसह. तोपर्यंत पाहत रहा लोकशाही मराठी. बाय. बाय.